यांचे घराणे विजापूर जिल्ह्यातील गोठी गावचे. यांचे कुलदैवत खंडोबा असून यांच्या वडिलांनी मार्तंड जोशी यांनी सोमयाग केला म्हणून यांचे नाव दीक्षित असे पडले. हे शुक्ल यजुर्वेदाच्या काण्व शाखेचे ब्राह्मण होत. कर्नाटकातील मुरगोड गावी यांचा जन्म झाला. वर्णाश्रम धर्मभ्रष्ट झाला, त्याचे नीट पालन व्हावे म्हणून यांचा अवतार झाला. हे गृहस्थाश्रमी असून सरस्वती व सावित्री या नावाच्या 2 बायका यांना होत्या. 6 मुलगे, 1 मुलगी अशी 7 अपत्ये यांना होती. मुरगोड येथे पाठशाळा स्थापन करून यांनी धर्मसेवा केली. या गावी एक ब्रह्महत्या झाली म्हणून यांनी हे गाव सोडून देवलापूर, हुबळी, हिप्परगी, कुंदगोळ, नवलगुंद इत्यादी गावी भ्रमण केले. यांनी सन 1807 साली नवलगुंद येथे एक यज्ञ केला. दुसरे बाजीराव पेशवे, रास्ते, गोखले, निपाणीकर सरदार इत्यादींची यांच्यावर श्रद्धा होती. यांची 1.5 लाखांवर अभंगरचना आहे. गुर्लहोसूर येथे यांची समाधी आहे. चिदंबर दीक्षित हे दत्तावतारी म्हणून प्रसिद्ध असून कवी मोरोपंतांचे नातू सखाराम त्र्यंबक उर्फ अबुनाना गर्दे यांनी श्रीमच्चरित्र नावाच्या अनेक वृत्तात्मक चरित्रात यांचा जीवनवृत्तांत दिला आहे. बाभुळगावचे पाटील राजाराम महाराज हे यांचे पट्टशिष्य असून त्यांनी सुमारे 1 लक्ष अभंगात यांचे चरित्र सांगितले आहे. शिवशास्त्री या एका तेलंगी ब्राह्मणानेही संस्कृत श्लोकांत यांचे चरित्र गायले आहे. गोंडनगरात असताना यांनीही सोमयाग केल्याचा उल्लेख यांचे चरित्रकार करतात. या अवताराने सनातन धर्माचा उद्धार करून भक्तिज्ञानाचा प्रसार केला. पाठशाळा, अन्नदान, अध्यापन, निरूपण, पुराण कीर्तन यांत ते रंगून गेले होते. शुभ ब्रूयात, मंगल ब्रूयात, शुभ ब्रूयांत अशा शब्दोच्चारांनी ते आसनावर विराजमान होत. आम्ही ब्राह्मणांनी, ब्रह्मस्वरूपियांनी सर्व जगाचे सर्वस्व दान दुसऱ्यास करता येण्याजोगे दानशूर व्हावे, हात पसरण्यातच स्वधर्म मानू नये, असे ते शिष्यांना सांगत. दान देण्यात धन्यता वाटावी, घेण्यात आनंद मानू नये, अशी त्यांची शिकवण होती. स्वतःच्या मुलाने 1 लाखांचा निधी आपल्या नावावर गोळा केलेला पाहून यांना मनस्वी वाईट वाटले. त्यांनी तो सर्व निधी गोरगरिबांना वाटून टाकला. यांच्या राजाराम महाराज नावाच्या शिष्याने स्वारी चाले चिदंबर, विप्रमंडलिके भार, झांज ढोलकी मंजिरे, प्रेम भजन लागते अरे, बिना सतार मुरली, भजन करत स्वारी चली, दास कहे चिदंबर, लीला बतावे अपार, असे यांचे वर्णन केले आहे. चिदंबर दीक्षितांच्या भक्तगणांत सर्व जातींचे, पंथांचे, वृत्तींचे लोक होते. गृहस्थ, यती, ब्राह्मण, ब्राह्मणेतर असे सर्वजण त्यांच्या परिवारात असत. श्रीमच्चरित्रा त अबुनाना गर्दे यांनी चिदंबरांना दत्तात्रेय स्वरूप मानले आहे. कविवरे मोरोपंतांची मुलगी आनंदीबाई ही म्हैसाळचे त्र्यंबकराव गर्दे यांनी दिली होती. या दाम्पत्याचा वडील मुलगा म्हणजे सखाराम उर्फ अबुनाना असून तो मोठा दत्तभक्त होता. श्रीपादवल्लभ व श्री नृसिंह सरस्वतींनी आपल्या भक्तांना मुरगोडी वसतो चिदंबर रूपे व तेथे जा लवकरी असे सांगितल्याची माहिती चरित्रकार देतात. यद्व्याजय शिव हा चिदंबर गुरु त्रैमूर्तीचा पुतळा. दत्तात्रेय सगुण होऊनी आता हा पातला भूतला, अशी अबुनानांची श्रद्धा होती. पूर्वीचे 2 दत्तावतार म्हणजे श्रीपादयती व श्री नृसिंह सरस्वती आणि आता दत्तची तो चिदंबर गुरु झाला गृहस्थाश्रमी, असे त्यांनी म्हटले आहे. श्रीमत्स्वामी चिदंबरा नरहरी यांचे नसेभेद हा असे कवी वारंवार सांगत आहे. श्रीपादयती, नृसिंह सरस्वती व चिदंबर दीक्षित यांचे ऐक्य भक्तांना प्रतीत होई. राजाराम महाराजांनी चिदंबरांचे वर्णन मोठ्या रेखीव पद्धतीने केले आहे. सगुण सानवळा ब्रह्मींचा पुतळा, देखियेला डोळा चिदंबर, चंद्रकांती ऐसा चिरा साजे शिर्य, भाळ्य हे कस्तुरी टिळक शोभा, धोत्र शुभ्रकांठी कासेसे कसोटी, अंगी शोभे उटी मैलगिरी, त्यावरी हो साजे यज्ञोपवीत शोभा, विद्युल्लता नभामाजय जैसी, क्षीरावर्ण जैसा अंगींचा दुशाला, मेळा भोनवताला ब्राह्मणांचा, दास म्हणेच चाले त्रैलोक्याचा राणा, बरोबरी नाना यात्रा दाटी. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.